चिंचवड शहरातल्या इंद्रायणी नदीपात्रात आश्रमशाळेतले 3 विद्यार्थी बुडालेत। त्यापैकी एकाचा मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागलाय। सकाळी मोशीतील तापकीर नगर भागातनं वाहणाऱ्या इंद्रायणी नदीपात्रात ही दुर्दैवी घटना घडली आहे। वेदश्री व्यास तपोवन गुरुकुल निवासी आश्रमशाळेचे जवळपास 50 ते 60 विद्यार्थी जलपूजनासाठी गेले होते आणि त्याच दरम्यान नदीपात्रात एक विद्यार्थी बुडू लागला। त्याला वाचवण्यासाठी इतर दोघांनी नदीपात्रात उडी मारली, ते दोघेही बुडाले। अग्निशमन दलाने 19 वर्षांच्या विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढलेत। ओमकार पाठक, प्रणव पोद्दार या 2 विद्यार्थ्यांचा शोध अजूनही नदीपात्रात घेतला जातोय। एक मिनिट। नदी शेजारीच एक वेदश्री तपोवन आश्रम आहे। त्या आश्रमातील काही मुलं इथं नदी स्नानासाठी आणि नदी पूजनासाठी आलेली होती। त्यामध्ये एक लहान मुलाचा पाय घसरून तो पडला। त्याला वाचवण्यासाठी काही मुलांनी आणखी त्याच्यामध्ये त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी आता 3 मुलं बुडालीत। एक मुलाला रिकवर करण्यात आले, एक बॉडी, आणि 2 आता शोधकार्य चालू आहे।